15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त सोलापूर शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस भवन येथे खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी शहर काँग्रेस अध्यक्ष चेतन नरोटे, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष सातलिंग षटकार, दैनिक सांजचे संपादक अविनाश कुलकर्णी, माजी महापौर, माजी नगरसेवक, काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी शहर जिल्हा काँग्रेस व सेवा दलाच्या वतीने सेवा दलाचे ज्येष्ठ कार्यकर्ते शुकूर शेख यांना इलेक्ट्रिक दुचाकी भेट देण्यात आली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भीमाशंकर टेकाळे यांनी केले। यावेळी खासदार प्रणिती शिंदे, अध्यक्ष चेतन नरोटे आणि जिल्हाध्यक्ष सातलिंग षटकार यांनी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या। पण ह्या देशामध्ये जे काय केलं ते काँग्रेस पक्षाने केलंय, ते आम्हाला अभिमान आहे। तुम्ही काँग्रेस पक्षाचे खासदार आणि सोलापूरचे खासदार आहेत तिथे दाखवून दिलं, त्याबद्दल त्यामध्ये आपण सगळे काळ्या अभिनंदन त्यांचं देखील अभिनंदन करूया। आज मला आनंद आहे की वर देखील सगळे नेते मंडळी आलेले आहेत आणि काँग्रेसच्या गेटच्या बाहेर देखील आज ह्या ठिकाणी गर्दी केलेली आहे। एकच शपथ घेऊया की 2029च्या लढाईला आपण आता सगळे सज्ज व्हा। 2029 ला ह्या देशामध्ये काँग्रेसचा झेंडा फडकला पाहिजे अशी या ठिकाणी आपण शपथ घेऊया। मी आपला अधिक वेळ घेणार नाही, पण ते एक सेवा दलचा आमचा एक शुकूर शेख आहे, न चुकता गेले 30 वर्ष हे लोक या ठिकाणी झेंडावंदन करतात। रविवारी इतर रविवारी ते सायकलीवर या ठिकाणी येतात। सगळ्यांनी या ठिकाणी मदत केली, मदत करताना अविनाशजींनी मदत केली, कॉन्ट्रिब्युशन केलं आणि त्या ठिकाणी आपण त्यांना आता ही बाईक देतोय टू व्हीलर। काँग्रेसचा सत्ता माणूस आहे हा वर्षा सुरू आहे, त्यांना ही गाडी दिलेली आहे। तर हे ताकद काँग्रेस पक्षाने शिंदे साहेबांनी त्यांनी आम्हाला दिले, जेवढं काय आम्हाला काही करतोय आणि सगळे करतोय। आज सगळ्यांना भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो। आपल्या भाषणात खासदार शिंदे यांनी स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन करत लोकशाही, संविधान आणि नागरिकांच्या अधिकारांच्या संरक्षणासाठी संघर्ष सुरू ठेवण्याचे आवाहन केले। तसेच विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा उल्लेख करत लोकशाही मूल्यांचे रक्षण करण्याचा संकल्प करण्याचे आवाहनही त्यांनी केले। स्वातंत्र्य दिनानिमित्त मनापासून शुभेच्छा देते। आज उपस्थित सर्वच मान्यवर, दोन्ही अध्यक्ष, माजी सगळे महापौर, आमदार, आदरणीय कुलकर्णीजी, उपस्थित प्रत्येक ब्लॉक, वॉर्ड अध्यक्ष, प्रभाग अध्यक्ष, प्रत्येक जुना नवीन कार्यकर्ते ज्यांच्यामुळे आज पक्ष जिवंत आहे, या सगळ्यांना मी मनापासून शुभेच्छा देते। आजचा 15 ऑगस्ट हा आपल्या सगळ्यांसाठी खास आहे। खरं तर एवढ्या वर्षानंतरचा अजून खास आहे, कारण का जे काही घडलं जंतर मंतरला, त्या गोष्टींनी ह्या देशाच्या लोकशाहीमध्ये आपला विश्वास अजून ठाम केला की लोकशाही अजून जिवंत आहे आणि लोकांनी ठरवलं की मोठ्यानं झुकावं लागतं। आणि त्याचा पहिला परिणाम जो झाला तो म्हणजे शिक्षण मंत्र्याचा राजीनामा। हे जेनझी आणि या देशाच्या सगळ्या विद्यार्थी आणि युवकांचं मी मनापासून खरं तर अभिनंदन करते। त्यांनी दाखवून दिलं की ह्या देशाच्या लोकशाहीमध्ये किती ताकद आहे। काँग्रेसचे विचार, गांधींचे विचार, लोकशाही आणि संविधान ह्या गोष्टींवर चालणारे विचार आपल्याला जिवंत ठेवायचे। तोच संकल्प आज आपण ह्या ठिकाणी घेऊयात आणि पुन्हा एकदा सगळ्यांना लोकशाही जिंकल्याबद्दल मनापासून अभिनंदन करते आणि इथेच थांबते।